सुरुवात करणार आहोत आपण डेली टाईम फ्रेमवरून। डेली टाईम फ्रेमवर तुम्ही बघताय की आपण एक डिसेंडिंग आणि असेंडिंग ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे, जिथे गोल्ड काय करत आहे, स्ट्रगल करत आहे, राईट। आणि आज तुम्ही जर बघितलं तर मॉर्निंगमध्ये एक बाईंग आपल्याला दिसलेली आहे आणि कालही गोल्डमध्ये एक बाईंगची कॅन्डल क्लोज झालेली आहे, ओके, बुलिश कॅन्डल क्लोज झालेली आहे। याचा अर्थ असा आहे का की गोल्डमध्ये आता बुलिश डायव्हर्जन येणार आहे किंवा बाईंग साईड गोल्ड आपल्याला आता अपॉर्च्युनिटी देणार आहे, तर याबद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर जसं की आपण इथे बघतोय की गोल्डमध्ये जी आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे, एक्झॅक्ट त्याच ट्रेंड लाईनला, डेली ट्रेंड लाईनला गोल्डने काय केलेलं आहे, आज सकाळी रिस्पेक्ट केलेला आहे, राईट। आपण जर 1 आवर चार्टमध्ये याला शिफ्ट केलं तर आपल्याला इथे एकदम क्लिअरली पॉईंट दिसतोय की आपण इथे जी डेली टाईम फ्रेमची ट्रेंड लाईन आहे ती ड्रॉ केली होती, त्या ट्रेंड लाईनला गोल्डने काय केलेलं आहे, रिस्पेक्ट केलेलं आहे आणि गोल्ड सेलिंगला आलेला आहे। मग आज जर गोल्ड बुलिश होणार असेल तर बुलिश होण्याचे चान्सेस कुठे कुठे आहे किंवा बाय साईड आज आपण कुठून कुठून प्लॅन करू शकतो, तर आपल्याला 1 आवर चार्टमध्ये एक ट्रेंड लाईन इथे ड्रॉ होताना पाहायला मिळते, जी की आपल्याला 15 मिनिट्समध्ये एकदम छान अशी पाहायला मिळते, जिथे आपण काल ज्यावेळेस आपले ऑनलाईन सेशन चालू होते, ऑफलाईन सेशन चालू होते, तिथे छान छान आपण एंट्रीज पण घेतलेल्या आहेत। इथून बघू शकता तुम्ही एक छान अशी ट्रेंड लाईन आपल्याला पाहायला मिळते, जिथे गोल्ड बऱ्याच वेळा काय केलेलं आहे, सपोर्ट घेतलेला आहे आणि या झोनमधून गोल्डमध्ये एक बायची एंट्री पण आपल्याला मिळालेली आहे। तसेच इथे जे सप्लाय होता, या सप्लायमध्ये मी काल टेलिग्रामला सिग्नल दिले होते सेलिंगसाठी आणि खूप छान सेलिंग आपल्याला इथे पाहायला मिळालेले आहे, एकदम कमी रिस्कमध्ये। तसंच आज हा जो सप्लाय आहे तोच सप्लाय आपल्याला ॲज अ डिमांड म्हणून काम करू शकतो। म्हणजेच काय की गोल्डमध्ये आपल्याला जी अपॉर्च्युनिटी आहे आज ती पाहायला मिळू शकते त्याच लेवलला, ज्या लेवलला 4509 to 4498, म्हणजेच काय की 4500 पासून तर आपल्याला 4509-10 पर्यंत आपल्याला एक गोल्डन बायची ऑपॉर्च्युनिटी इथं पाहायला मिळू शकते। जर आपण फिब रिट्रेसमेंट इथे लावलं तर आपण लेवल्स इथे फाइंड आउट करू शकतो। बघा तुम्ही, एक एक्सटेन्शन इथे लावते मी, ओके। तर फिब रिट्रेसमेंटमध्येही आपल्याला जो डिमांड झोन आहे त्या डिमांड झोनला आपल्याला 4506ला एक बायची एंट्री छान अशी मिळणार आहे। पण आत्ता जर गोल्डने हा जो झोन मी ड्रॉ केलेला आहे, हा एक गोल्डन झोन आहे, ज्या झोनमध्ये आता गोल्ड आहे, जर या झोनमधून गोल्ड जर डाऊन आलं नाही, इथे जर रेड कॅन्डल क्लोज झाली नाही 15 मिनिटला पण, तर गोल्डमध्ये इथूनच एक बाय साईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं, टेलिग्रामला आज सकाळीच मी हे सिग्नल दिलं होतं, एक रिस्क एंट्री म्हणून सांगितली होती। रिस्क एंट्रीमध्ये 45-30 पासून आपण 29 पासून आपण बायचं प्लॅन करायला सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला 100 पिप्स ऑलरेडी आपण मॉर्निंगमध्येच कॅप्चर केलेले आहे, ओके। तर बघा गोल्डमध्ये जर आज बाय साईड मोमेंटम आला तर मोमेंटम इथूनच येण्याची पॉसिबिलिटी आहे। 1 आवर चार्टवरती आपण शिफ्ट करूया। 1 आवर चार्टमध्ये जर ही कॅन्डल बाय साईड क्लोज झाली तर इथूनच आपल्याला बाय साईड मोमेंटम येऊ शकतो। पण जर गोल्डमध्ये इथे जर सेलिंग आली तर सेलिंग नंतर आपल्याला एक छान अशी रॅली इथे पाहायला मिळू शकते आणि प्राईज आहे 4500 पासून तुम्ही बाय साईड प्लॅन करू शकता। आणि जर या झोनला ब्रेकडाऊन मिळाला तर गोल्ड आपल्याला, जसं मी लेवल्स दिलेले आहेत त्या लेवल्स गोल्ड पुन्हा एकदा आपल्याला 4200 किंवा 4400च्या लेवलपर्यंत आपल्याला गोल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं। तर अशा पद्धतीने आज गोल्डमध्ये मुवमेंट येण्याचे चान्सेस आहे। सगळ्यात महत्त्वाचं की डेली टाईम फ्रेमला गोल्डने काय दिलेलं आहे, रिजेक्शन दिलेले आहे, त्यामुळे गोल्डमध्ये आज थोडीशी साईडवेज राहण्याचं मुवमेंट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज थर्सडे आहे, थर्सडेला गोल्डमध्ये एक काहीतरी चेंज आपल्याला पाहायला मिळतं। एका साईडला वन वे मार्केट जाताना पाहायला मिळू शकतं, संध्याकाळी 6च्या नंतर गोल्डमध्ये एक मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळू शकतो। तर अशा या लेवल्स आहेत, जर गोल्डमध्ये फॉल झाला तर 4432 ते 4417ची लेवल तुम्हाला गोल्डन मिळू शकते, जिथून आपल्याला एक बाय साईड प्लॅन होऊ शकतो किंवा 4500 पासूनही तुम्ही बाईंग करू शकता। तर हे 3 झोन आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपला ॲनालिसिस जर तुम्हाला हेल्पफुल राहत असेल तर आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।